better than you. Yeah, there is so much driving. He's the only person who drives the car. Yeah. Only car in the world. Go, that's Maharaja. So that's open car to वेलकम बॅक टू सिंपल लाईफस्टाईल ब्लॉग्स. आणि तुम्ही बघू शकता इकडे खूप जास्त आवाज चाललेला आहे आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत का आज आहे VCCCI Annual Vintage Car Fiesta 2022. ओके, सो लेट्स सी आपल्याला आतमध्ये काय वेगवेगळ्या गाड्या दिसत आहेत त्या आपण चेक करूया. गाड्या अशा प्रकारच्या आहेत की आपण ह्या गाड्या कधी बघितल्या पण नाही आहेत. दे आर व्हेरी व्हेरी विंटेज व्हेकल्स आहेत, त्याच्यामुळे याचं जे मेकॅनिझम जर आपण बघितलं तर हे विंटेज जरी असलं तरी यू कॅन व्ह्यू दिस टाईप ऑफ मेकॅनिझम इन न्यू कार. तर अतिशय सुंदर गाडी आहे आणि लिंकोलिन कॉन्टिनेंटल एकदम रॉयल. वॉक अराउंड घेणं ही एक प्लेजरेबल थिंग आहे. माइट बी काही गाड्या ह्या इम्पोर्टेड असतील, माहिती नाही मला. बघा, वॉट अ सिस्टम. आणि मेन म्हणजे ज्या त्या मेंटेन केल्या गेलेल्या आहेत, क्लिनलीनेस आहे, पॉलिश आहे. इट्स रिअली ऑसम. ही अशी सिच्युएशन आहे की 101 गाड्या आहेत. ते कोणत्या गाडीला तुम्ही काय रेटिंग देणार ह्याचं काहीच बोलू शकत नाही मी. हे मी काही वर्षापूर्वी हे फक्त मी बघायचो की अशी रॅली व्हायची आणि त्या लिंकोलिन अशी रॅली व्हायची आणि त्या आम्ही फक्त फ्लॅग ऑफ केलेल्या गाड्या टी व्हीवरती बघायचो. असं स्वप्नात पण विचार नाही केला की आम्ही इथे येऊ आणि ही अशी गाडी स्वतः एवढ्या जवळून बघू. इट्स अ प्लेजर. जण गाड्यांचा फोटो काढण्यामध्ये बिझी आहे. फ्लो सिस्टम पण असा दिलेला आहे. ह्याच्यात ब्लोअर पण आहे, म्हणजे AC असावा. आणि ह्या व्हेकल म्हणजे एक प्राईड आहे आणि अशा व्हेकल मेंटेन करणं ते एक त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. जबरदस्त फिनिशिंग. बघा, पूर्वीच्या काळी जे राजे महाराजे किंवा फार श्रीमंत लोक जी होती तीच लोक अशा गाड्या प्रिफर करायची किंवा ठेवायची. सुपर व्हेकल. आणि आता ही जी गाडी आहे ती फोर्डची आहे. किती वर्षाची आहे आणि काय आहे त्याच्याबद्दल नो इन्फॉर्मेशन. सो दिस इज फोर्ड व्हेकल. इंटिरियर बघा, आओ सुपरली मेंटेन. ग्लॉस, जो ग्लॉस आहे अप्रतिम ग्लॉस. चार्ली शर्ट काहीतरी आहे. आपल्याला या गाड्यांची नावं पण नाही माहिती. सुपर. त्या काळाचा रेडिओ पण बघा अशा प्रकारचा आहे तो.
आणि कन्सोल बघा, स्पेशली असे कन्सोल जुन्या गाडीमध्ये दिसणार तुम्हाला. मर्सिडीज त्यावेळी अशा गाड्यांचं इंजिन मागे असायचं. आता ह्या गाडीचं इंजिन कुठे आहे ते माहिती नाही. वा, आतमध्ये एकदम क्लासी फिनिशिंग. जबरदस्त. ग्लॉस इज किलिंग. अच्छा, ब्रँड न्यू कारला पण असा ग्लॉस मिळणार नाही तुम्हाला. ती गाडी माझ्या कॅमेऱ्यामध्ये येण्यासाठी मला गाडीपासून 10 फूट लांब जायला लागते, तर ती गाडी आतमध्ये येते. विचार करा केवढी मोठी गाडी आहे ती. 15 फुटाची गाडी आहे, 15 ते 17 फुटाची. फिनिशिंग बघा, वे दे हॅव मेंटेन. माझ्याकडे शब्द नाही आहे. सुंदर. ह्या गाड्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत. लुक ॲट द फिनिशिंग. जी कोणती व्हेकल आहे, इट्स ऑल ऑसम. जबरदस्त. सगळ्या ओपन टू स्काय रूफ. जबरदस्त. मेन म्हणजे त्या काळचं मेकॅनिझम. हा बघा, हा आहे त्यांचा अँटिना. आय होप कसा त्याने कॅमोफ्लेज केलेलं आहे, म्हणजे गाडीच्या ब्युटीमध्ये कुठे अडत नाही आहे तो. आता जबरदस्त. ओपन टू रूफ व्हेकल. ह्या गाडीमध्ये पण बघूया आता आतमध्ये. सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या इंडियन तर मॅन्युफॅक्चर एकही नाही गाडी. फक्त एवढंच आहे की ह्या अमेरिकन, जर्मन, स्पेशली ह्यांचं जे लुक बिक बघतो आहे त्याच्यावरून तरी मला असं थोडंफार असं वाटतं आहे काही गाड्या जर्मन बिर्मन आहेत. एकदम मेटालिक पेंट केलेली आहे, म्हणजे इट्स लाईक अ ब्रँड न्यू. आणि म्हणजे गाडी जुनी आहे तरी पण हिचा जो काही लुक दिलेला आहे तो एवढा सुंदर आहे की तुम्ही बघाल. म्युझिक सिस्टीम आणि जो ग्लॉस आणि शीन जो आहे अनमॅच्ड. बुईक 8 ही मी आधी पण बघितली तिथे पुढे, पण ही जी काय मेंटेन केलेली आहे इट्स टोटली ऑसम. जो काही कलर बिलर मारलेला आहे ना, म्हणजे ह्या गाडीवरती जो काही खर्च केलेला आहे मेंटेनन्ससाठी तो एक जबरदस्त. ओ हो 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 हो, दिस वन इज द किलिंग. हे बघा, एक फ्युएल टँक दिलेली आहे आणि मेन म्हणजे ती फ्युएल टँक पण त्याच ब्रँडनी हे केलेली आहे. आणि कलर तुम्ही बघा. मेन तुम्ही हे बघताय, आता मी इथे तुम्हाला काहीतरी दाखवतो. त्या व्हीलमध्ये ती व्हील कॅप आहे, त्या कॅपमध्ये त्या टँकचं रिफ्लेक्शन येतं आहे. सो थिंक अबाउट द क्वालिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हील कॅप. जबरदस्त. सुपर. नॉट मेंटेन प्रॉपरली बट फाईन. एक विंटेज व्हेकल आहे. दॅट इज द प्राईड टू द ओनर. फोर्ड व्हेकल, सुंदर व्हेकल आहे. वाह. डॉज प्रिस 8. आणि गाडी फ्लॅग ऑफ नाही झाल्या तरी पण गाड्या यायला सुरुवात झालेली आहे. वा, जबरदस्त. अतिशय सुंदर ही व्हेकल आहे.
छोटीशी आहे पण प्राईम आहे, दिसायला अतिशय सुंदर. हे तर काही वेगळ्याच प्रकारचं मॉडेल आहे. मागे सिंगल व्हील आहे आणि पुढे 2 व्हील आहेत आणि इंजिन पण ओपन आहे. थोड़ा पीछे हो जाइए. मॉर्गन बापरे. सगळं इंजिन सिस्टीम बघाल तर ती कम्प्लिटली ओपन सिस्टीम आहे. हे तर मी काहीतरी असं पहिल्यांदाच बघतोय. आणि काहीतरी गिअर मेकॅनिझम आहे ती पण क्लिअर ओपन आहे. आय नेव्हर सीन ओपन थिंग, फर्स्ट टाईम मी बघतोय असं काहीतरी. आणि हँडल दिलेलं आहे स्टार्ट करायला, ही महत्त्वाची गोष्ट आहे. सो देर माईट नॉट बी बॅटरी. त्या टाईमला बॅटरीज नव्हत्या. मॉर्गन 3 व्हीलर. मी बसू शकतो. ती लहान आहे. 3 व्हीलर आहे. पुढे 2 चाक मागे. जबरदस्त. 3 व्हीलर बसू शकतो. सगळ्यात वेगळी व्हेकल कलेक्शनमधली. दिस इज दी बेस्ट अँड टोटली डिफरंट व्हेकल. मेड इन इंग्लंड. ओरिजिनल टायर आहे. अशा प्रकारचं स्टेअरिंग एकदम मस्त. आणि सगळे कंट्रोल लिव्हर इथे दिलेले आहेत, हाताशी दिलेले आहेत. मस्तच जबरदस्त. ओपेल कॅडेट 1937. Full sunroof, right up the end. Behind the 2 seats. जर्मनी. जबरदस्त. ओरिजिनल टायर. सगळं नवीन आहे. फ्युएल टँक इथे आहे. आय होप सिस्टीम आहे गाडीची. तो अनदर ब्युटी. ही कुठची व्हेकल आहे दॅट वी विल सी. म्हणजे व्हील बघा, असे हे व्हील पर्टिक्युलर आहेत. आणि सनरूफ क्लिअर टू स्काय, ओपन टू स्काय. मोस्ट ऑफ द मूवीजमध्ये तुम्ही बघितले असतील अशा व्हेकल जुन्या. जबरदस्त जबरदस्त. तुमच्या रेडिएटरमध्ये प्रेशर आहे, काय आहे, पाणी बॉईल होतं आहे, फ्रीज होतं आहे, काय आहे ते सगळं दिलेलं आहे. हां, गाडी गरम आहे म्हणजे स्वतः चालत आलेली आहे. हे बघा इथे इंडिकेटर आहे. त्या काळी गेज नव्हते पण इथे त्यांनी गेज दिलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. वाव, रोल्स रॉयस. गेट द व्हील. इट्स द ब्युटी. Hello sir. Hello. फ्युएल भरण्यासाठी इथून अरेंजमेंट. अट्रॅक्टिव्ह गाडी आहे ज्या काही प्रकारचे. आणि हिचं स्टेअरिंग एक अफलातून स्टेअरिंग आहे. आतमधली जी काही सिस्टीम आहे, हो 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 हो, ही लिव्हर सिस्टीम आहे, म्हणजे गिअर सिस्टीम आहे जी इथे समोरच दिलेली आहे स्टेअरिंगला. फास्ट पाहिजे, स्लो पाहिजे, काय पाहिजे त्याच्याबद्दल. सो इट्स ऑसम. आणि बाकीचे पण आतमध्ये तुम्हाला रिफ्लेक्शन येत असेल. आय होप क्लिअर आहे की नाही माहिती नाही, पण तिथे जे काही लिव्हर दिलेले आहेत ते पण अतिशय सुंदर आहेत. जे तुमचा हेडलाईट डीम पाहिजे, लो पाहिजे, अप्पर पाहिजे, टिप्पर पाहिजे, एव्हरीथिंग. गाडी स्टार्ट करण्यासाठी पण देर इज अ लिव्हर. सुंदर. अजून एक व्हेकल जी लाकडामध्ये आहे. जे काही पार्ट्स आहेत ते लाकडामध्ये ठेवलेले आहेत त्यांनी. सो आय थिंक ही स्टॉक. Requesting the participants to please move towards the refreshment counter. स्टॉक व्हेकल आहे ही. आय डोंट थिंक ह्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन केलेले आहे. वाव, सुंदर. अनदर जेम. व्हील. आणि ही व्हील कॅप ज्या प्रकारे मेंटेन केलेली आहे, जबरदस्त.
another gym. Open to roof, open to sky roof. Wow, look at the space, leg space. आणि लेग रेस्ट पण दिलेला आहे. मेन फ्लॅट बेस आहे. आणि काय गिअरिंग सिस्टम, गिअर सिस्टम आहे, हँड ब्रेक आहे. आणि हे बघा कम्प्लिटली लाकडाचं आहे. वाव, ओ हो 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 हो, हे काय आहे? Please collect your breakfast coupons American and proceed La towards French. the breakfast counter, which is just after the stage. काहीतरी फायर इंजिन टाईप काहीतरी असं मला वाटतंय कलर विलरकडे बघून. आय एम सॉरी जर मी काही चुकीचं बोलत असेल तर, पण मला तरी असंच वाटतंय. काहीतरी हा ट्रक असावा आणि ह्याची सिस्टीम पण काहीतरी पुली आणि व्हील असं काहीतरी आहे. जबरदस्त. हा टायर पण बघा तुम्ही, एखाद्या ट्रकच्या टायरसारखा टायर आहे. आणि फिनिशिंग बघा, वे इट हॅज बीन मेंटेन्ड. वाव, काहीतरी वेगळंच आहे हे. सिस्टम मेकॅनिझम हे मला वाटतं मॉडिफाईड केलेलं असावं. हायड्रोलिक आहे. स्टेअरिंग हा माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. अमेरिकन फ्रान्स. हेडलाईट बघा. उफ, हेडलाईट आहे की फोकस लाईट आहे? फ्लड लाईट आहे. हो वाव. रेमंड कंपनीचे अध्यक्ष. जबरदस्त व्हेकल विथ सायरन सिस्टम. अनदर एक स्मॉल व्हेकल, कम्प्लिटली स्टॉक व्हेकल दिसतं आहे मला, नथिंग मॉडिफाईड. जबरदस्त. ल्युकास. हां, या राईट. वाव. डॉनलप. पुढे बाकी काय कुठचं मेड आहे काय लिहिलेलं नाही. मेड इन इंग्लंड. येस, ट्रेडमार्क पण आहे. दिस इज द ओरिजिनल व्हील अँड रिम. Yeah, the crank ones. One of the very old ones. जबरदस्त. रोल्स रॉयस. जबरदस्त. हॉर्न सिस्टम आणि त्यांचा एम्बलम. कारच्या आतमध्ये सगळं वुडन पार्ट्स आहेत. वुडन फिनिशिंग आहे. जबरदस्त. काहीतरी अजब आणि अमेझिंग. वाव. याचं स्टिअरिंग मेकॅनिझम काहीतरी वेगळंच आहे. स्टार्ट बटन्स दिलेले आहेत. लाईट ऑन ऑफ करण्यासाठी पण इथे स्टेअरिंगवरतीच दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला बाहेर कुठे हात फिरवायची गरज नाही. आणि कन्सोल बघा कम्प्लिटली. जबरदस्त. वाव, जे काय डिटेल मेंटेन केले गेले आहेत अतिशय सुंदर. अनदर रोल्स रॉयस. जबरदस्त. हेडलाईट नाही. फुटरेस्ट बघा बाहेर दिलेलं आहे. त्याच्यावरती पण रबरची हे दिलेली आहे जेणेकरून फुटरेस्ट खराब होऊ नये म्हणून. टॅल्शेअर 35. ही पण एक अनदर एक जेम आहे. जबरदस्त. बेंटली. हा बघा त्या काळचा एम्ब्लम, प्रॉपरली मेंटेन. लँचेस्टर. हे कुठचं व्हेकल आहे माहिती? ओ, लुक ॲट द एम्ब्लम.
Simply great. ओपन रूफ है. हे काहीतरी वेगळ्याच प्रकारचं आहे. कॅरियर पण जबरदस्त. दिस इज नॉट अ कॅरियर. ॲक्च्युली पूर्वीच्या काळी त्यांचे जे गार्ड्स होते ते इथे बसायचे किंवा इथे उभे राहायचे व्हेकल जेव्हा चालत असेल त्यावेळी. त्याच्यासाठी ही सिस्टम केलेली आहे. आय होप ॲज पर माय नॉलेज कॅरियरही असू शकतं, पण मोस्टली हे जे काही ब्रिटिशर्स होते किंवा अशा काही लोक होते त्यांचे गार्ड्स असायचे ते मागे इथे बसायचे. ही मला लंडनची व्हेकल वाटते. लंडनमध्ये जी टॅक्सी असते ना त्या टाईपची ही व्हेकल आहे. लंडन टॅक्सी किंवा न्यूयॉर्क टॅक्सी. आय डोंट रिमेंबर नाव लंडनमधली की न्यूयॉर्कमधली. बरोबर जे काय आहे ते प्लेमाउथ. मंगलम एवढा काही खास नाही आहे. आर एन्जॉईंग द राईड. ट्रिंकोलिन. जबरदस्त. चला स्टेपनी मेकॅनिझम त्या बाजूलाही आहे आणि ह्या बाजूलाही दिलेली आहे. प्लेमाउथ क्रिस्टल मोटर्स प्रोडक्ट. ऑस्टिन 6. आय होप 6च लिहिलं आहे. Your vehicle? Yes, sir. Great. पंचकोटे राज. कुठेतरी किंगची गाडी असावी. फुटरेस पण दिलेले आहेत. नाही सीट दिलेले आहेत. त्या फुटरेस नाही आहे तो. छोट्या सीट्स आहेत. हाफकट स्टेअरिंग. रोल्स रॉईस आहे ही. असं स्टेअरिंग मी फर्स्ट टाइम बघितलं आहे. Volkswagen. सेल्फ दिला यांनी. गाडी स्टार्ट झालेली आहे. इंजिन मेकॅनिझम चालू करना एक्सीलेटर छोड़ो. मेन म्हणजे ऑन रोड चालणाऱ्या गाड्या आहेत. हे त्यांचं कलेक्शन मिनिएचर जबरदस्त.
अनदर व्हेकल, अनदर जेम. या प्रकारे गाड्या मेंटेन केलेल्या आहे. त्यांना सलाम. वा, हे पण अनदर वॉक्सवॅगन. मस्तपैकी सर्फिंग बोट ठेवलेली आहे वरती. आणि समोर तुम्हाला दिसतील आता गौतम सिंघानिया. गाडी बघताना वेगवेगळे सेलिब्रिटी. ओरिजिनल फ्युएल टँक. Beautiful. Oh wow, another gem on Mercedes. Look at the beauty. मेंटेन केलेली गाडी आहे. परफेक्ट लेदर सीट. So spacious. गाडीचा पण कसा काय नव्हता तसं त्याच्यावर हा एक व्हेकल आहे. त्यांना मेंटेन करण्यासाठी स्पेशल त्यांचे मेकॅनिक्स असतात. तेच पर्टिक्युलर गाडीला त्या मेंटेन करतात. Console is totally different and look beautiful. एकदम स्पेशियस and the royal look देते ही vehicle. This looks, when we look at this kind of vehicle, it gives a royal feature, royal look. आणि त्यावेळी त्या लोकांची कशी रॉयल लाईफस्टाईल होती तोच दिसतोय. कॉन्टिनेंटल. हँडरेस्ट समोर दिलेला आहे स्पेशली. वा, अंबर कलर यूज केला आहे सगळा. कन्सोल टोटल डिफरंट. वेगवेगळ्या गाड्यांचा वेगवेगळा कन्सोल आहे. जबरदस्त. अल्फा रोमियो मिलानो. सेंटो Fiat. जुनी गाडी वाटते, नवीन नाही वाटत. हो 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 हो, हे काहीतरी बघण्यासारखं आहे मॉडेल. टोटली डिफरंट. Volkswagen. Might be handcrafted. मेन म्हणजे हे डोर्स आहे ते वुडन आहेत. कंपास पण दिलेला आहे व्हेकलच्या. फॅन सिस्टीम नाही आहे, काहीच नाही. दॅट्स फाईन. पण ही मेन ब्युटी आहे. आतमध्ये ही सगळं वुडन पार्ट्स त्यांनी दिलेले आहेत सगळे मेजरली. आणि बाहेर कम्प्लीट इट्स वुडन, कम्प्लिटली वुडन. Rolls Royce. 1961 मधली व्हेकल आहे ही. सिल्वर क्राउड 2.
सेम वाटत आहेत मला दोन्ही बाजूबाजूला. थोडासा फरक आहे फिनिशिंगमध्ये, पण ह्या दोन सेम व्हेकल आहेत. ऑसम मेकॅनिझम आतमध्ये ते वुडन फिनिश दिलेली आहे. आणि मेन म्हणजे देर इज अ बॅरियर, माइट बी शेफर्ड ड्रिवन. मालक मागे बसणार, पुढे ड्रायव्हर असणार आणि मालकाला प्रायव्हसी मिळावी म्हणून ही सिस्टम केली गेली असावी. आणि मला असं वाटतंय ड्रायव्हरशी बोलण्यासाठी इथे माईक आणि स्पीकर सिस्टम दिलेली आहे. आय होप आय एम नॉट रॉंग. ड्रायव्हरला इन्स्ट्रक्शन्स देण्यासाठी. एनर्जी, रोल्स रॉयस, डॉज इथे आहे. जबरदस्त, काही वेगळंच फिनिशिंग आहे. टेल लाईटचं फिनिशिंग आणि सिस्टम टोटली डिफरंट. अनदर Volkswagen, जबरदस्त व्हेकल. मुंगूस गाडी असं बोललं जातं ह्याला. पूर्वीच्या काळी भरपूर लोकांकडे ह्या गाड्या होत्या आणि ह्या गाडी आजच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर बीटल म्हणून पण बोललं जातं. सेम, काही जास्त फरक नाही केलेला आहे. हे काहीतरी वेगळं आहे. फायरबर्ड, समथिंग डिफरंट. कन्सोल मेकॅनिझम काहीतरी वेगळंच. Hey son.